आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव म्हणजे बदनामी किंवा आपलं नाव खराब करणे किंवा एकमेकांकडून फसवणूक होऊन घेणे, अशा प्रकारचं वातावरण किंवा दृश्य आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। जो नोकर आहे ज्याला स्टुअर्ड म्हणून म्हटलं जातं की त्याच्यावर आरोप केले जातात की तो त्याच्या मालकाची जी संपत्ती आहे त्याची उधळण करतो आणि तो नोकर विचार करतो की मी आता म्हातारा झालेला आहे, वयाने मोठा झालेलो आहे आणि म्हणून मी स्वतः कष्ट करू शकत नाही, मेहनत करू शकत नाही। अशी ही अवस्था जी आहे ही माणसाला खूप दुःखी अवस्थेमध्ये घेऊन जात असते। अशा पार्श्वभूमीवर आपण कशा प्रकारे विचार करायला पाहिजे याविषयी सुंदर अनुभव प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की जर आपण छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू राहिलो तर निश्चितच आपण मोठ्या गोष्टीमध्ये विश्वासू राहू शकतो। आणि म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विश्वासूपणा जो आहे त्यामध्ये वाढण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे। या विश्वासूपणामध्ये आपण कशा प्रकारे वाढू शकतो याविषयी आजच्या पहिल्या वाचनामध्ये अमाऊस संदेष्टा आपल्याला बोध करत आहे। अमाऊस संदेष्टा आपल्याला सांगत आहे की अन्यायाविरुद्ध आपण लढा दिला पाहिजे, अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे आणि परमेश्वराचं राज्य निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। आपण स्वतः कोणावर अन्याय करू नये आणि जे दुसरे एकमेकावर अन्याय करतात त्याविषयी आपण बोललं पाहिजे, त्याविषयी आपण जागृती केली पाहिजे, त्याविषयी आपण आवाज उठवला पाहिजे। संत पौल तिमोथीला पाठवलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करत आहे की आपण कशा प्रकारे सर्वांसाठी प्रार्थना केली पाहिजे, मध्यस्थी केली पाहिजे आणि सर्वांसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्याबरोबर नातं जोडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। अशा प्रकारे आपण या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर विश्वासू राहिलो तर निश्चितच आपण मोठ्या गोष्टीमध्ये विश्वासू राहू शकतो। असा सुंदर संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शुभवर्तमानामध्ये देत आहे। दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त अगदी ठासून आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ती म्हणजे आपण एकाच वेळेला दोन चाकरांची सेवा करू शकत नाही। दोन चाकर म्हणजे परमेश्वर आणि ह्या जगातील जी शक्ती आहे किंवा या जगातील जी संपत्ती आहे, धनदौलत आहे, याची आपण एकत्रपणे सेवा करू शकत नाही। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की आपण ख्रिस्ताची किंवा परमेश्वराची सेवा करण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे। आपण जेव्हा परमेश्वराची सेवा करण्यासाठी प्राधान्य देतो तेव्हा निश्चित परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो आणि मग त्यामध्ये आपण वाढत असतो। आणि म्हणून हा निर्णय घेण्यासाठी, ह्या प्रक्रियेमध्ये विचारमंथन करण्यासाठी आणि योग्य पावलं उचलण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोध करत आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक मोह होऊ शकतात, ह्या जगातल्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला मोह होऊ शकतो, परंतु त्याला बळी न पडता आपण परमेश्वराची निवड करावी यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त हा दाखला देत आहे। हा जो हुशार नोकर आहे त्याचं उदाहरण आपल्या पुढे ठेवत आहे। त्याच्या कार्याविषयी आपल्याला बोध केलं गेलं नाही, तो जसा वागला तसं आपण वागावं अशी अपेक्षा नाही, परंतु त्याने जी हुशारी दाखवली, निर्णय प्रक्रियेमध्ये त्याने जे तारतम्य किंवा जी पद्धत अवलंबिली त्याप्रमाणे आपण कशा प्रकारे आपल्याला जेव्हा निवड करायची असते तेव्हा चांगल्याची, सत्याची आणि जे परमेश्वराचं आहे, जे प्रकाशाचं आहे त्याची आपण कशी निवड केली पाहिजे याविषयी आपल्याला बोध केलेला आहे। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या नोकराच्या दाखल्याद्वारे आपल्याला आठवण करून देत आहे की आपल्याला जीवनामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये निर्णय घ्यायचे आहेत आणि हे निर्णय घेत असताना आपण कशा प्रकारे निर्णय घेतो, कशाचा विचार करतो आणि मग त्यामध्ये जी दूरदृष्टी जी आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फोरसाईट म्हणतो, की भविष्याचा वेध घेऊन आणि कशा प्रकारे आपल्याला आपलं तारण करता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार करून जेव्हा पावलं उचलतो
तेव्हा निश्चितच आपण परमेश्वराशी विश्वासू असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बोध करत आहे की आपण विश्वासाचं जीवन जगलं पाहिजे. आणि विश्वासाचं जीवन जगत असताना आपण परमेश्वराच्या कृपेचा, दयेचा अनुभव घेऊ शकतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अशा प्रकारे छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू राहून मोठ्या गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी परमेश्वराने आशीर्वादित करावे, कृपा द्यावी, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.